हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. सो आपण बघत आहे की ग्रुप सी ची आन्सर की आलेली आहे. त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे. सेफ झोन, डाऊटफुल झोन आणि डेंजर झोन. पण आता आपण बघणार आहे की स्पेशल जी कॅटेगरी आहे एनटी, व्हीजेएनटी म्हणतो आपण, व्हीजेएनटी, एनटीबी असेल, ठीक आहे, एनटीसी असेल आणि एनटीडी असेल, ठीक आहे. तर या संदर्भात आपण बघणार आहे की कशा पद्धतीने एनटी प्रवाहाचा कट ऑफ लागणार आहे. आणि यामध्ये आपण बघूया जो कट ऑफ लागेल विद्यार्थ्यांनो, यामध्ये आपण दोन गोष्टी बघणार आहे. एका स्किल टेस्ट आणि सेकंड बघू आपण फायनल कट ऑफ. स्किल टेस्टचा जो कट ऑफ आहे तो खूप खाली येणार आहे, फायनल कट ऑफ सुद्धा खाली येणार आहे. पण त्याचे काही रिझन्स आहे ते आपण बघूया की जे कट ऑफ जे खाली येणार आहे ते का बरं येणार आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचे जे पण आपले एनटी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. तर आपण बघूया सर्वात विद्यार्थ्यांनो की एनटी संदर्भातला, ठीक आहे. आता एनटीबी असेल, सी असेल किंवा डी असेल, मी तुम्हाला एकत्र सांगतो या संदर्भात. आणि व्हीजेएनटी जे असेल, कारण की कट ऑफ मध्ये जास्त व्हॅरी होणार नाही हे लक्षात ठेवा. पण यामध्ये काही चेंजेस होतील हे आपण बघूया. एनटी कट ऑफ थोडा जास्त असते, आपण नंतर बघूया, ठीक आहे. तर आपण बघू सर्वात पहिले स्किल टेस्ट. याच्यामध्ये आपण बघू जनरल कॅटेगरी, सेकंड फिमेल कॅटेगरी. सेकंड याच्यामध्ये आपण बघू फायनल कट ऑफ. यामध्ये आपण बघूया जनरल कॅटेगरी, सेकंड बघू फिमेल कॅटेगरी. विद्यार्थ्यांना याच्यामध्ये बघूया सर्वात पहिले कशा पद्धतीने हा जो कट ऑफ लागणार आहे. पण त्या कट ऑफला काय जनरली पॉइंट आहे तर बघा, सरळ सेवेचे रिझल्ट लागलेले आहे. सेकंड आहे याच्यामध्ये तलाठीचे रिझल्ट लागलेले आहे. ग्रुप सी रिझल्ट लागला आहे जस्ट आता, ग्रुप सी चा 2022 चा. चौथा पॉइंट आहे आपला एसटीआय पीएसआय चे रिझल्ट लागलेले आहे. तर या सर्व गोष्टीमुळे खूप मोठा हत्यार आपल्या हातात येणार आहे किंवा आपल्याला भेटणार आहे, ऑप्टिंग आउट. ऑप्टिंग आउट मी एक व्हिडिओ बनवला, तो बघून घ्या, तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ऑप्टिंग आउट का बरं कट ऑफ मध्ये इम्पॉर्टंट आहे ते लक्षात राहील. आणि नंतर बघू आपण की वेटिंग लिस्ट काय आहे. आपण बघणार आहे विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्टवर अजून कोणी पण बोलत नाहीये, कारण की एवढं लवकर बोलणं गरजेचं नाही. तुम्हाला सांगतो प्रेडिक्शन की वेटिंग लिस्टच कट ऑफ खाली आणेल. वेटिंग लिस्ट कट ऑफ खाली कसा ते खाली ते समजून घेऊ. तर स्किल टेस्ट मध्ये मल्टिप्लाय बाय 3 येणार आहे. स्किल टेस्ट मध्ये तो स्किल टेस्ट मध्ये जनरल कॅटेगरी किती लागेल कट ऑफ तिथे लक्षात ठेवा. जनरल कॅटेगरी कट ऑफ राहील 116 ते 122. आणि जे फिमेल कॅन्डिडेट आहे त्यांनी लक्षात ठेवा 110 ते 115. म्हणजे बघा, ज्यांचा स्कोर याच्या वर असेल त्या सर्वांनी बॉस चालू करून घ्या, त्या सर्वांनी स्किल टेस्ट चालू करून घ्या. अजून पण काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, कारण की स्किल टेस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण की स्किल टेस्ट मध्ये असं होणार आहे की 5 ते 6,000 विद्यार्थी नाही येतील स्किल टेस्ट करायला. का बरं? अरे हे लागू नाही बाबा, हे चांगला पोस्ट घेऊन आहे, चांगला घेतलं तर कशाला पुन्हा ते ग्रुप सी साठी येणार आहे. ऑलरेडी ग्रुप सी पोस्ट आहे, ऑलरेडी या पोस्ट आहे. स्किल टेस्टला का बरं नाही? स्किल टेस्ट मध्ये डोकेदुखी आहे. 2-3 महिने प्रॅक्टिस करा, सर्व गोष्टी करा, तर विद्यार्थी येतील ना स्किल टेस्ट मध्ये. 5 ते 6,000 विद्यार्थी, किती पैकी? 21,000 पैकी. मग राहिले किती? अर्धे विद्यार्थी, 14,000, 15,000. 15,000 मधून फक्त 7,000 घ्यायचे, 50 50-50 आहे. कट ऑफ किती खाली होईल लक्षात ठेवा. म्हणजे फायनल जो कट ऑफ आहे विद्यार्थ्यांना, हा फायनल कट ऑफ जो आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फायनल कट ऑफ जनरल कॅटेगरीचा आपण 116 ते 122 सांगितला आहे. तो जो कट ऑफ जाईल आपला 128 ते 132. फायनल कट ऑफ NTABCD. आणि फिमेल जो जाईल हा नियर अबाउट 121 to 125. अशा पद्धतीने फायनल कट ऑफ जाईल. आणि हा जो फायनल कट ऑफ आहे हा वेटिंग लिस्ट सहित आहे. वेटिंग लिस्ट सहित, कारण वेटिंग लिस्टचा कन्सेप्ट असा आहे की तुमचा स्कोर समजून 121 असेल फिमेल मध्ये, तरी पण तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये राहाल. आणि ते कालांतराने, आणि कालांतराने म्हणजे किती? 5-6 वर्षानंतर नाही. वेटिंग लिस्ट सध्या कंडिशनमध्ये 5 ते 6 महिने खूप झाले क्लिअर होऊन जाते. म्हणजे चला इथून सेफ सर्व लोक आहे यामध्ये. पण एक लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी, जरी आपला कट ऑफ कमी सांगत आहे किंवा काही करत आहे, आपलं काम आहे एक्झाम झाली आहे ते सोडून द्या. क्लास 1, क्लास 2, राज्यसेवा, कंबाईन ग्रुप सी, ग्रुप बी याच्या मागे लागा. कारण की सध्या ते समोर एक्झाम आहे. नाही तर काय होतं की आता माझा स्कोर 124 आहे, मी झाली बाबा किंवा मी झालो बाबा, ते करून पेढे वाटणं चालू करून नको द्या.
कारण की सांगता येत नाही, हे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, पण जवळपास कट ऑफ असे येतात. पण लक्षात ठेवायचं की तुम्हाला मी म्हटलं वेटिंग लिस्ट खूप मोठा हत्यार आहे. वेटिंग लिस्ट सांगणार यावेळेस कट ऑफ किती जाईल काय जाईल म्हणून. आपल्या डोक्यात ठेवायच्या विद्यार्थ्यांना की जे पण आपण सर्व रिझल्ट बघू समोर, हे रिझल्ट सर्व डिसाईड करणार आहे हा ऑप्टिंग आउट आणि या सर्व रिझल्ट एक्झाम जे झालेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की या सर्वांसाठी इम्पॉर्टंट स्किल टेस्ट, जर स्किल टेस्टच केली नाही तर प्रॉब्लेम जाईल. आणि काही इश्यू असेल तर कमेंट करा, काही असेल तर मला सांगा तुम्ही काय प्रॉब्लेम असेल तर, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपण प्रत्येक कॅटेगरी सांगितलं. तुम्ही जे एनटी कॅटेगरी विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, सांगा त्यांना की यांना अशा गोष्टी जनरली आहे म्हणून. चॅनल सबस्क्राईब करा. या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी समोर अपडेट येणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील. आणि अशा पद्धतीने म्हणतो ना आपण विश्वसनीय ज्या माहिती असतात त्या सुद्धा मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.